हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल गोवा अँड मी। तर आज मी तुमच्यासाठी फिश करी आणि फिश फ्राय कसं बनवायचं ते दाखवणार आहे। गोव्यामध्ये सगळ्यात जास्त खाल्ला जातो तो म्हणजे फिश, तर तेच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर चला बघूया कसं बनवायचं। लेट्स स्टार्ट। हे प्रॉन्स आहेत, गोव्यामध्ये याला सुंगटा असे बोलतात। तर सुंगटा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे। हे करीसाठी लागणारं साहित्य आहे। गोव्यामध्ये आमटीला करी असं बोलतात। तर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हा ओला नारळ घेत आहे, थोडी चिंच घेत आहे, हे सुके धने घेत आहे। हे कच्चेच आहेत, भाजायचे नाहीत। हे लाल तिखट आहे, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। ही थोडी हळद आहे आणि हा थोडा कांदा आहे। कांदा हा कच्चाच हवा। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। मी आणखी थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेत आहे। तर मी तुम्हाला दाखवते, पेस्ट अगदी बारीक मुलायमदार हवी तरच करी छान होते। तर हे बघू शकता। आता आपण एक भांडी ठेवूया, त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया। आता हा बारीक चिरलेला कांदा आहे तो याच्यामध्ये घालूया, छान परतून घेऊया, जास्त परतायचा नाही आहे। आता याच्यामध्ये 2 मिरची ॲड करूया, तीही थोडी परतून घ्यायची आहे। आणि जे मीठ लावून ठेवलेले सुंगटा होता तो याच्यामध्ये ॲड करूया आणि हलक्या हाताने थोडा फ्राय करून घेऊया। जास्त नाही करायचं, थोडंच करायचं आहे। आणि जी पेस्ट बारीक केली होती ती याच्यामध्ये घालूया। आता छान हलवून घ्यायचं आहे। आणखीन थोडं पाणी घालून याच्यामध्ये ओतून घेऊया। आता हे छान हलवून याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला बारीक गॅसवर छान उकळी द्यायची आहे। तर आपण भांडी दुसऱ्या साईडला ठेवूया आणि गॅस बारीक करूया। आता या गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे। हा सोल फिश आहे, गोव्यामध्ये याला लेपो बोलतात। तर हाही साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर याला मी हळद लावत आहे, हे लाल तिखट आहे, हा फिश मसाला आहे आणि हा अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळत आहे। आता हे आपल्याला 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आता हा रवा आहे, रवामध्ये आपल्याला हे सगळे फिश डिप करून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पॅनवरती घालायला सोपे पडेल। आता आपल्याला सगळे फिश या तव्यावरती ठेवायचे आहेत। गॅस हा बारीकच करायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर खालून ते जळू शकतात। त्यामुळे गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे। आता आपले सगळे फिश या तव्यावरती घालून झालेले आहेत। तर आपण त्याच्यावरून थोडं तेल घालूया, म्हणजे छान ते फ्राय होतील खालून वरून। आता ही आपली करी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते। आता हे फिशसुद्धा मी टर्न करून घेते। तर ते एका साईडने भाजलेले आहेत छान, तर दुसऱ्या साईडनेही ते छान भाजून घेऊया। तर हे छान आपले फिश फ्राय झालेले आहेत मस्त। तर आता आपण हा राईस घेऊया। राईस मी पहिल्यांदा आधीच बनवून घेतलेला होता। तर आता हा मी घालत आहे। ही आपली करी, सुंगटा करी असं बोलतात गोव्यामध्ये, आणि ही आपले फ्राय केलेले फिश। तर आजची करी आणि फिश फ्राय तुम्हाला कसे वाटले नक्की मला सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये।